नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, व्याकरणाचा अभ्यास करत असताना त्या व्याकरणामधील जे जे घटक आपण इथं शिकत आहोत त्या घटकांचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येक घटक त्यामधील असणारे व्याख्या उदाहरणे आहेत त्याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. तसेच काही उदाहरणे स्वतः लिहा जेणेकरून चांगल्या प्रकारचं तुम्हाला यामध्ये सराव होऊ शकेल. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, या संपूर्ण सृष्टीकडे जर आपण पाहिलं, निसर्गाकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की निसर्ग हा म्हणजेच एक कलावंत आहे. कारण निसर्गामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तर अगणित असे सौंदर्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. निसर्गामध्ये असणारे सौंदर्य जे आहे ते सौंदर्य पाहण्याची दृष्टी मात्र आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाऊया, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी यांचं सौंदर्य पाहून आपलं मन मोहून जाऊ शकेल. तसेच डोंगर, नदी, नाले, पर्वते हे जे काही सर्व आहे, मोकळं आकाश, या आकाशाचं सौंदर्य म्हणजे निसर्गामध्ये अद्भुत असं सौंदर्य दडलेलं आहे. फक्त ते सौंदर्य पाहण्याची, अनुभवण्याची दृष्टी आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वृक्ष आहे, त्या वृक्षाला येणारे फुलं फळं आहेत, याचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य अनुभवता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या वृक्षाला मोठ्या प्रमाणावरती फुलं लागलेले आहेत, ते पाहिल्यानंतर आपण फक्त म्हणतो खूप सुंदर फुलं दिसत आहेत. पण एखादा कवी पाहिल्यानंतर मात्र त्यावर एक सुंदर अशी रचना करतो, सुंदर शब्द त्यामध्ये गुंफत असतो. म्हणून ही जी काही त्या वस्तूकडे, एखाद्या दृश्याकडे पाहण्याची जी दृष्टी आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे, त्यावरून त्या पुढील जे काही पदार्थ असतील, वस्तू असतील, ते आपणास सौंदर्यपूर्ण असं दिसत असतं. म्हणून आपल्याला निसर्गाकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पाहता आलं पाहिजे. मावळणारा सूर्य पाहिल्यानंतर आपण असं म्हणूया, खूप छान सुंदर असा सूर्य दिसत आहे. पण तोच जर एखादा कवी, एखादी साहित्यिक जर तो दृश्य पाहिला तर त्या मावळतीच्या सूर्याकडे पाहून तो म्हणेल की सूर्याचे जी काही किरणं आहेत किंवा प्रकाश आहे, हा प्रकाश म्हणजेच सोनेरी प्रकाश आहे, सुवर्ण शिंपलेला आहे, अशा प्रकारची कल्पना तो करेल. उषा काल, सकाळचं जे सूर्य उगवतो आणि सूर्य उगवण्याच्या अगोदर जे पूर्व दिशेला जे काही दृश्य निर्माण होतं त्यास आपण उषा काल असं म्हणतो. आणि त्यावेळेस त्या आकाशावर निर्माण झालेलं रंगाचं जे काही सौंदर्य आहे ते कवी आपल्या शब्दामध्ये शब्दबद्ध करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या पदार्थाकडे पाहिल्यानंतर त्याच्याविषयीचं जे काही सौंदर्य आहे ते पाहण्याची सौंदर्य दृष्टी आपणामध्ये असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला त्यामध्ये सौंदर्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आकाशामधील असणारे ढग, चंद्र, तारे, सूर्य या सगळ्या गोष्टीही याच्याकडेही पाहिल्यानंतर आपल्याला त्यामधून सुंदरता दिसते आणि ती सुंदरता आपल्याला पाहता येणं आवश्यक आहे.
निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा जाऊया, उंच उंच पर्वत, उंच उंच असणारे शिखर आणि आजूबाजूचा परिसर, त्याच्यानंतर खोल असणाऱ्या दरी आणि अत्यंत दाट असणारी हिरवीगार झाडी, पशु पक्षी, हे जे काही दृश्य आहे, बाजूलाच असणारं तलाव आहे, पूर्ण पाण्यानं भरलेलं तलाव, त्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमळ वगैरे उमललेले आहेत, आजूबाजूला वेगवेगळ्या रंगाची फुलंची झाडे आहे. अत्यंत सुंदर हे दृश्य पाहिल्यानंतर आपलं मन मोहून जातं. म्हणून हे असे काही दृश्य निसर्गामध्ये आहे की ते पाहिले की आपल्या मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. आणि हे जे दृश्य पाहण्याची किंवा ही सुंदरता पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये असणं आवश्यकच आहे. तसेच एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण सुंदर दिसलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण सुंदर दिसलं पाहिजे, इतरांपेक्षा आपण वेगळं उठाळून दिसलं पाहिजे, उमटून दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतो. कुणाला असं वाटत नाहीये की आपण कुरूप दिसावं. प्रत्येकाला असं वाटत असतं की नाही, आपण सुंदर दिसलं पाहिजे, इतरांपेक्षा आपण वेगळं दिसलं पाहिजे, म्हणजेच इतरांहूनही आपण इथं सुंदर दिसलं पाहिजे, आपला प्रभाव तिथं दिसला पाहिजे, पडला पाहिजे. अशा प्रकारचं एक मनातून असणारी, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सुंदरतेकडे असणारी ओढ दिसून येते. मग ही सुंदरता जी आहे, मग ती बाह्य सुंदरता, आंतरिक सुंदरता, बाह्य व्यक्तिमत्वाने दिसणारी सुंदरता आणि अंतर्गत व्यक्तिमत्वाने दिसणारी सुंदरता, हे दोन गोष्टी आता व्यक्तीच्या संदर्भामध्ये लक्षात घ्याव्या लागतील. आंतरिक सुंदरता कोणती आहे? आपलं मन, सदसद विवेक बुद्धी, शुद्ध आचरण, सत्य प्रामाणिक वर्तन, हे आपले आंतरिक व्यक्तिमत्वाचे पैलू आहे. आता बाह्य व्यक्तिमत्व कशाला म्हणतो आपण? आपलं जे काही दिसणं आहे, मग संपूर्ण नखापासून ते केसापर्यंत आपलं दिसणं जे आहे, हे बाह्य व्यक्तिमत्वामध्ये येत असतं. म्हणून हे बाह्य व्यक्तिमत्व हे आपलं खुलून दिसावं, यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसून येतो. बघा, स्वतः याचं ज्यावेळेस आपण आत्मपरीक्षण करूया, तर कोणत्याही व्यक्तीला की आपण घाणेरडं दिसावं असं वाटत नाहीये. तर स्वच्छ सुंदर दिसावं, आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि प्रत्येकजण आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतो. मग हे जे आपलं व्यक्तिमत्व किंवा बाह्य व्यक्तिमत्व, अंतर्गत व्यक्तिमत्व, आता हे मी दोन्ही सांगितलेलं आहे. आता जे आपलं व्यक्तिमत्व आहे किंवा जे आपण स्वतः आहोत, हे सुंदर दिसण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग हे जे आपण सुंदर दिसण्यासाठी जे काही प्रयत्न करतो, आणि मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण वापरत असतो, तर मग आपला पेहराव असेल, आपली केशरचना, वेशभूषा, केशभूषा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. बघा, आज आपण पाहतो, तसं जर पाहिलं तर अनेक म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आपण टी व्हीवरती वगैरे पाहतोच, दूरदर्शनावरती बघतो. तर या व्यक्तिमत्वाच्या दिसणाऱ्या अनेक जाहिराती सुद्धा आपण पाहतो. मग केशरचना असेल, पेहरावाचे असणारे विविध जे काही प्रकार असतील, म्हणजे हे सर्व कशासाठी आहे, तर आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी. आणि हे जे सर्व आहे, बऱ्याच ठिकाणी असे दिसून येतं की वेगवेगळ्या प्रकारची जी वेशभूषा करून आपलं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या व्यक्ती, केशरचना असणारी, वेशभूषा असणारी, इतकंच काय, बघा, आपलं व्यक्तिमत्व सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे
वस्तूही आपण काही परिधान करतो. जसे की समजा गळ्यामधील असणारे जे काही असणारे वस्तू असतील, किंवा त्यानंतर आपण डोळ्याला वापरणारा गॉगल असेल, इत्यादी त्याच्यामध्ये. मग असं हे जे आहे सर्व, तर हे आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसावं यासाठी आहे. म्हणजेच माणसाचं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा माणसाचं जे काही शरीर आहे, हे शरीर शोभून दिसावं, सुंदर दिसावं यासाठी आपण अनेक गोष्टींचा उपयोग करतो आणि आपलं व्यक्तिमत्व खुलवतो, आपलं व्यक्तिमत्व सुंदर करतो आणि आपल्या या शरीराच्या सौंदर्यामध्ये भर पाडत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा शरीराच्या असणाऱ्या सौंदर्यामध्ये जो भर पाडण्याचा जो काही गुणधर्म आहे किंवा व्यक्तीचं शरीराचं सौंदर्य वाढविण्याचा, सुंदरता वाढविण्याचा जो काही गुणधर्म आहे, या गुणधर्माला आपण अलंकार असं म्हणतो. तसेच आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी, शरीराविषयी आपण इथे चिंतन केलं. तसेच व्याकरणामध्ये अलंकार या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे आणि ते म्हणजेच की भाषेच्या सौंदर्यामध्ये वृद्धी करून सौंदर्य वाढविण्याचा जो काही गुणधर्म आहे, म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविण्याचा जो काही गुणधर्म आहे, त्या गुणधर्मास भाषेचे अलंकार म्हणतात. हे दोन्हीमधला असणारा फरक आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणामधील जो काही घटक आज आपल्याला अभ्यासावायचा आहे तो म्हणजेच भाषेचे अलंकार. लिहून घ्या. अलंकार. आता हा अलंकार जो आहे, भाषेच्या दृष्टिकोनातून अलंकाराची परिभाषा आणि व्यक्तीच्या दृष्टिकोनात अलंकाराची परिभाषा दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. तो फरक आपल्याला इथं सुरुवातीला अभ्यासूनच मग अलंकाराचे प्रकार आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. अलंकाराचा घटक अभ्यासण्याच्या अगोदर एक मी विद्यार्थ्यांना सूचित करू इच्छित आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये मुख्यत्वे करून, तसं तर इतर सर्व परीक्षेमध्ये इतर सर्व इयत्तेच्या परीक्षेमध्येही प्रश्न विचारला जातोच. मुख्यत्वे करून इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये 1-2 काव्यपंक्ती दिल्या जातात किंवा कवितेचं एखादी कडवं दिलं जातं किंवा 2 कडवे दिले जातात आणि या काव्यपंक्तीमधील किंवा या कवितेच्या कडव्यामधील किंवा या कवितेमधील कोणता अलंकार आहे तो अलंकार ओळखा, असा म्हणून प्रश्न येतो. आणि ज्यावेळेस आपण अलंकाराचा चांगल्या प्रकारे जर आपण अभ्यास केलेला असलो तर मात्र तसे येणारे प्रश्न आपण खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणून अलंकार हा जो काही घटक आहे हा निश्चितपणे इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा घटक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष न करता लक्षपूर्वक अलंकाराचा अभ्यास करा. आता इथे आपण अलंकाराची व्याख्या इथं अभ्यासणार आहोत. सुरुवातीला लिहून घ्या. माणसाच्या शरीराला शोभा आणून त्याच्या सौंदर्यात भर पाडण्याचा गुणधर्म म्हणजे अलंकार होय. उदाहरणामध्ये सुद्धा लिहा. दागिना,
साज श्रृंगार, दागिना, साज श्रृंगार, केशरचना, पेहराव, कपडे इत्यादी. आता अलंकार म्हणजेच काय? शब्दशः माणसाच्या शरीराला शोभा आणून त्याच्या सौंदर्यात भर पाडण्याचा गुणधर्म म्हणजेच अलंकार होय. आता माणसाचं जे काही शरीर आहे, या शरीराला शोभा आणून त्याच्या सौंदर्यात भर म्हणजे सौंदर्य वृद्धिंगत करणे, आणखीन माणसाचं व्यक्तिमत्व खुलून दिसणे अजूनही. आणि हे जे माणसाचं जे काही सौंदर्य आहे ते वाढण्याचा गुणधर्म जो आहे, त्याच्या सौंदर्यात भर पाडण्याचा जो काही गुणधर्म आहे, त्या गुणधर्मास अलंकार असं म्हणतात. आणि हे माणसाचे सौंदर्य किंवा माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे ते सुंदर कोणकोणत्या गोष्टींमुळे होतं ते काही उदाहरणामध्ये आपण इथं लिहून घेतलेलं आहे. दागिने असतील, साज श्रृंगार आहे, केशरचना आहे, पेहराव, कपडे इत्यादी अशा प्रकारचे. बघा, उदाहरणासाठी मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो इथे. आता पंचमीचा हा सण जवळच येत आहे आणि ज्या नवविवाहिता असणाऱ्या असतील, या पंचमीच्या सणाला पहा, त्यांनी सुटकेसमध्ये ठेवलेली अत्यंत त्यांच्या आवडीची साडी बाहेर काढतील, वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने अंगावर परिधान करतील आणि मग संपूर्ण दागदागिने, सर्व प्रकारचा शृंगार म्हणजेच काय? आज आपण मेकअप असं म्हणतो. मेकअप या शब्दाचा अर्थ शृंगार, याही पुढे जाऊन आणि 16 शृंगार वगैरे इत्यादी असू द्या. मग हे जे आहे तर ह्या असणाऱ्या तरुणी मुली असतील, स्त्रिया असतील, या साज शृंगार करतात, भरजरी कपडे परिधान करतात आणि मग नंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं खरंच काय सौंदर्य आहे. जणू काय ते आपण असं म्हणतो, जणू काय ते लक्ष्मीचे रूपच आहे, अशा प्रकारचं आपण त्यांचं वर्णन आपण असं करतो. म्हणजे त्यांच्या सौंदर्यामध्ये अशा प्रकारची वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. मुलाविषयी, तरुणाविषयी किंवा पुरुषाविषयी जर आपण विचार करायचा असेल तर तो वापरत असणारे जो काही पेहराव आहे, त्याचे काही विशेष असणारे काही दागदागिने असतील, काही पेहराव आहे, तर यामुळेही तो शोभून दिसतो किंवा उठाळून दिसतो. मी इथं आता पुरुषांच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलत होतो इथे. आता पुरुष मंडळी जे आहे ते सूट बूट इत्यादी आणखी जे त्यांचे असणारे काही पेहराव वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे, यामुळेही त्यांच्या सौंदर्यामध्ये किंवा शरीरामध्ये जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य वृद्धिंगत होतं. आणि हे जे काही सौंदर्य जे वृद्धिंगत करण्याचा जो काही गुण आहे यास अलंकार असं म्हणण्यात आलेलं आहे. तर भाषेच्या अलंकाराविषयी माहिती आपण इथे घेऊया. भाषेचे अलंकार म्हणजेच काय? आता भाषेचे अलंकार व्याख्या लिहा. भाषेला शोभा आणून तिच्या सौंदर्यात, भाषेला शोभा आणून तिच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या गुणधर्माला, भाषेला शोभा आणून तिच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, चमत्कृतीपूर्ण मोहक वाक्यरचना, सुंदर व आकर्षक शब्द किंवा वाक्ये इत्यादी.
आता आपण व्याकरणाचा अभ्यास इथं करत आहोत, तर भाषेच्या दृष्टीने अलंकार म्हणजेच काय त्याची व्याख्या इथं आपण लिहून घेतलेली आहे. भाषेला शोभा आणून तिच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता भाषेला शोभा आणून म्हणजे जी काही आपण भाषा वापरत असतो, भाषा बोलत असतो, तर या भाषेला किंवा या भाषेच्या सौंदर्यामध्ये वृद्धी निर्माण करून म्हणजे वाढ निर्माण करून, भर पाडून, किंवा ही भाषा खुलून दिसली पाहिजे किंवा तिचं सौंदर्य खुलण्यामध्ये किंवा सौंदर्य खुलून दिसावे म्हणून किंवा भाषेचं सौंदर्य खुलावे यासाठीची जी काही रचना आहे अशा प्रकारचे, म्हणजेच भाषेला शोभा आणून तिच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या गुणधर्माला भाषेचे अलंकार म्हणतात. मग आता भाषा कोणत्या गोष्टीमुळे सुंदर दिसेल? भाषा काही आपल्याला असं डोळ्याला दृष्टीस पडते का? नाहीये. जसं आपलं शरीर आहे हे दृष्टीस पडत असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असणारं सौंदर्य आपल्याला दिसून येतं. पण भाषेचं तसं आहे का? नाहीये. तर भाषा ही आपण श्रवण करतो आणि मग त्यावरून आपल्याला भाषेची जी काही रचना आहे, वाचन आणि श्रवण, यावरून आपल्याला किती सुंदर भाषा आहे हे यावरून कळतं आपल्याला. म्हणून भाषेच्या सौंदर्यामध्ये जो भर पाडणारा गुणधर्म आहे त्या गुणधर्मास आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो. आता उदाहरणामध्ये चमत्कृतीपूर्ण मोहक आणि वाक्यरचना असं आपण इथं म्हणलेलं आहे. चमत्कृतीपूर्ण या शब्दाचा अर्थ म्हणजे अत्यंत आकर्षक आणि एका विशिष्ट पद्धतीनं केलेली रचना, मग ते शब्दांची असो किंवा वाक्यांची असो. सुंदर व आकर्षक शब्द आणि वाक्य, मग सुंदर शब्द आणि आकर्षक शब्द किंवा वाक्य या रचनेमुळे आपल्याला भाषेमधील असणारं सौंदर्य दिसून येतं किंवा भाषेचं सौंदर्य कशा प्रकारचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आता लक्षात घ्या, एक उदाहरण मी सांगेन. भाषेचा अलंकार किंवा भाषेची सुंदरता हा घटक आपण अभ्यासत असताना तुम्हाला या अलंकाराचं स्वरूप कळण्यासाठी मी काही इथं उदाहरण आपणास इथं सांगत आहे. आपण चंद्राकडे पाहतो आणि त्यावेळेस आपण असं म्हणतो की चंद्र किती सुंदर दिसत आहे. हेच जर कवीनं पाहिलं तर हेच वाक्य किंवा एखाद्या लेखकाने कवीने पाहिल्यानंतर हेच शब्द, हेच वाक्य किंवा हेच दृश्य तो अत्यंत कलात्मक पद्धतीनं आकर्षक स्वरूपामध्ये तो लिहेल. तो म्हणेल काय चंद्राचा प्रकाश आहे, काय चंद्रप्रकाश आहे. जणू काय हा चंद्रप्रकाश म्हणजेच अमृत बरसत आहे किंवा अमृताचा वर्षाव करत आहे, शीतल अमृताचा वर्षावच करत आहे. आणि तो चंद्रप्रकाश सागराच्या पाण्यावरती, एखाद्या अथांग नदीच्या पाण्यावरती जर तो चमचमत असेल तर आपण एवढंच म्हणूया की चंद्राचा प्रकाश पाण्यावरती चमकत आहे. पण तोच दृश्य असणारा तोच कवी काय सांगेल की हा चंद्राचा जो काही प्रकाश आहे, या चंद्राच्या प्रकाशाने जणू काही हा सागर म्हणजेच या सागराचं जे पाणी आहे हे चांदी स्वरूप झालेलं आहे किंवा या पाण्याला चांदीची उपमा तो देतो. म्हणजेच हा जो काही चंद्रप्रकाश आहे, हा चंद्रप्रकाशामुळे सागराचं पाणी जणू चांदीसारखं दिसत आहे किंवा चांदीचं दिसत आहे. अशा प्रकारची सुंदर कल्पना कवी करत असतो. याही पुढे जाऊन आता आपण असं म्हणूया किंवा असं म्हणतो आपण की तिचा चेहरा म्हणजेच सुंदर चेहरा आहे असं आपण म्हणूया. पण हेच कवी असं सांगेल तिचा चेहरा म्हणजेच जणू काही मुख चंद्रमा
तिचा चेहरा कसा आहे? मुख चंद्रमा. तिचा चेहरा चंद्रमासारखा इतका तेजस्वी आहे, इतका छान आहे, इतका सुंदर आहे. अशा प्रकारची कल्पना तो करेल. म्हणजे यामध्ये दिसून येणारं सौंदर्य जे आहे, ही जी वाक्यरचना आहे, ही जी शब्दरचना आहे, यामुळे या शब्दरचनेमुळे भाषेचं जे काही सौंदर्य आहे ते वृद्धिंगत होतं. आपण असं म्हणूया, तुझे अक्षर किती सुंदर दिसत आहे. एखाद्या व्यक्तीचं आपण अक्षर पाहिलं की आपण म्हणतो खूप सुंदर तुझे अक्षर आहे. पण हेच वाक्य, तुझे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, म्हणजेच मोत्यांची उपमा त्या अक्षरांना देण्यात इथं आलेली आहे. म्हणून परत इथं ही जी वाक्याची जी रचना आहे, शब्दांची जी काही रचना आहे, त्या रचनेमुळे या भाषेच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. एखादी सुंदर तरुणीला, स्त्रीला कवी पाहतो आणि काही क्षणामध्येच ती तरुणी डोळ्यासमोरून नाहीशी होते. त्यावेळेस कवी म्हणतो असं की तो एक रचना करतोय, चांदणे शिंपित जाशी तू चंचला. पहा, चांदणे शिंपित जाशी तू चंचले किंवा तू चंचला. आता या शब्दांचा अर्थ म्हणजे ती अशी काही इतकं सुंदर तरुणी आहे किंवा इतकी ती सुंदर आहे की जणू काही ती जात असताना चांदणेच शिंपत जात आहे, असा अर्थ तिथून निघतो. आणि ती इतकं ते चंचल आहे, इतकं चपळ आहे, जणू काही आकाशामधील जे काही वीज आहे ती चमकते आणि काही क्षणामध्ये नाहीशी होते. म्हणजे एवढं ती चंचल स्वरूपाची आहे. म्हणजे ही जी काही काव्य रचना आहे, वाक्याची जी काही रचना आहे, या रचनेमुळे, ही शब्दांची जी रचना, अर्थांची रचना, यामुळे भाषेचं जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. भाषेचं सौंदर्य खुलून दिसते. म्हणून हे जे अर्थ अशा प्रकारचे या काव्यपंक्तीमधून निघत असतात. एक कवी म्हणतो असं, तुझे दंत, आता तुझे दात, आपण असं म्हणतो काय शुभ्र दात वगैरे आहे, इतकंच असं म्हणतो. पण एक कवी असं म्हणतो, तुझे दंत म्हणजे शुक्र चांदण्याची पंक्ती जणू. आता शुक्र चांदण्याची पंक्ती, कवीला तिचे दात कसे वाटतात की आकाशातील शुक्र चांदणा, शुक्र जे काही चांदणी आहे, म्हणजेच अत्यंत प्रकाशमय दिसणारी चमचमणारी चांदणी, म्हणजे तुझे दात असे आहेत आणि त्यांची पंक्ती आहे, ओळ आहे. अशा प्रकारची सुंदर कल्पना तो करतो. आणि यामुळे त्या भाषेमध्ये, त्या वाक्यामध्ये सुंदरता निर्माण होते. आपल्याला ऐकावं असं वाटतं, त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. म्हणून ही जी काही रचना आहे, या रचनेमुळे, या शब्दांच्या, यालाच आपण चमत्कृतीपूर्ण रचना असं आपण म्हणतो. इतकंच. आणि याहीपेक्षा आणखी उदाहरण आपल्याला सांगायचेच असतील तर आणखी बरेच आपल्याला काही उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील. की आपण बरेच वेळेस आपण ऐकतो, पाहतो, वाचतो वगैरे. समजा चरण कमल असा आपण शब्द ऐकतो. चरण कमल, आता चरण म्हणजेच पाय आहे, पण कमल, आता कसे चरण, ते कमलासारखे पाय आहेत, असं सुंदर कल्पना आपण देतो. आणि या अनेक प्रकारचे असे उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील. तसेच तुझे नयन म्हणजेच कमलासारखे सुंदर आहे. म्हणजे कमल जसा आहे फूल, अशा प्रकारचे तुझे नयन सुंदर दिसतात. एक कवी म्हणतो की तुझे नयन म्हणजेच जणू काय पाण्यामधील मासळी. म्हणजे मासळीसारखी उपमा, कल्पना इथं कवी या वाक्यामध्ये देतो. म्हणून अशी जी काही वाक्यरचना, वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाक्यरचना ही आहे, या वाक्यरचनेमुळे त्या भाषेचे जे काही वाक्य आहेत किंवा भाषा जी आहे, भाषेच्या सौंदर्यामध्ये वृद्धी होते. आणि म्हणून भाषा आपल्याला ऐकण्यासाठी गोड अशी वाटते, सुंदर वाटते. आता हे काही तुम्हाला उदाहरण सांगितले. तसेच अनेक साहित्य, मराठीमध्ये तर साहित्य पुष्कळ प्रमाणामध्ये असं आहे. तसं
जे संत साहित्य आहे, संत साहित्याविषयी जर विचार केला, संत ज्ञानेश्वरांनी असं म्हणलं की अमृतातही पैजा जिंके ऐसे अक्षरे मिळविना. म्हणजेच अमृतामध्ये सुद्धा शर्यत जिंकणारे असं मी मराठी भाषेमध्ये गोडी निर्माण करेन, मराठी भाषेमध्ये मी ज्ञान तसं देईन. आणि तशा प्रकारचं ज्ञानेश्वरीमध्ये त्याने रचना केलेली आपल्याला दिसून येते. ज्ञानेश्वरीमधील एक एक शब्द, एक एक ओवी आपण वाचन करत असताना त्याचा अर्थ गहन असा दिसून येतो. अनेक अर्थता आणि अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उपमा त्यांचं, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी अलौकिक बुद्धिमत्ता जी आहे त्याचा प्रत्यय आपल्याला ज्ञानेश्वरी वाचन करत असताना निश्चितच येतो. आणि त्यामुळे मग ही जी भाषा आहे ही भाषा समृद्ध होते, सुंदर होते, अलंकारित होते. म्हणून भाषेचं अलंकार याचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या भाषेच्या जी काही वाक्यरचना आहे, शब्दरचना आहे, अर्थाची जी काही रचना आहे, यावरून ते भाषेची जी सौंदर्य आहे ते सौंदर्य वाढत असतं. आणि या भाषेच्या सौंदर्यामध्ये जे वृद्धी करणारा जो काही गुण आहे त्यास आपण भाषेचे अलंकार असं आपण म्हणतो.